नमस्कार. महा 83 डे न्यूजच्या वतीने आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. ठाणे पूर्वेकडील साई दहीकला उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील सर्वात मोठा दीपोत्सव व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या रांगोळी प्रदर्शनामध्ये सर्वात आकर्षणाचे व आकर्षित ठरले ते सौ आसावरी चंदन पवार यांनी काढलेली स्टॉप डोमेस्टिक व्हायलन्स या विषयावर रेखाटलेली रांगोळी. महाराष्ट्रामध्ये असंख्य बलात्काराच्या घटना घडत आहेत. याच विषयावरती सौ आसावरी चंदन पवार यांनी ही रांगोळी रेखाटली होती. या रांगोळीमध्ये आपण काय दाखवत आहोत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून या प्रतिक्रिया. नमस्कार, माझं नाव आसावरी चंदन पवार. ह्या रांगोळीद्वारे मी मेसेज लोकांपर्यंत पोचवेल की प्रत्येक वयाच्या मुलींवरती, स्त्रियांवरती हा जो अत्याचार होतोय तो स्टॉप करण्यासाठी, थांबवण्यासाठी हा स्टॉप डोमेस्टिक व्हायलन्स ही रांगोळी काढून आम्ही लोकांपर्यंत हा मेसेज पोचवतोय की प्रत्येक म्हणजे हे जे अत्याचार होत आहेत ते प्लीज थांबवा. त्या नराधमांना शिक्षा म्हणून असं की त्यांना ना असं एका झाडाला बांधून सगळ्या लोकांना असं सांगायचं की त्यांच्यावरती दगडफेक करा, त्यांना मारा भरपूर. कारण की फाशीची शिक्षा ही त्यांना बोलतात ना अपूर्ण आहे, आय मीन कमी पडते त्यांना ती द्यायला. म्हणजे त्यांना अशी शिक्षा द्यायला पाहिजे की त्यांना पुढच्या जन्मात पण त्यांनी कधी असे पाप केले नाही पाहिजे.